हाय, हॅलो, नमस्ते. मी आहे स्वाती राजेंद्र ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत करते. तर आज विषय असा आहे की यावर्षी मी महालक्ष्मीची भरपूर खरेदी केली होती गुलमंडीमध्ये जाऊन. झालं असं की माझ्या लग्नामध्ये 2012मध्ये माझं लग्न झालं आणि लग्नामध्ये माझ्या माहेरवरून महालक्ष्मी घरी आल्या. त्याच्यापूर्वी यांच्याकडे म्हणजे माझ्या सासरी महालक्ष्मी नसायच्या. तर तेव्हापासून ज्या माझ्या मम्मीनी माहेरवरून महालक्ष्मी दिलेल्या होत्या, त्याच महालक्ष्मी आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 12 वर्षे वापरल्या आणि 13व्या वर्षी यावर्षी मी त्या चेंज केल्या. त्याचं कारण असं की आम्ही राहायचो उदगीरला आणि उदगीरवरून महालक्ष्मीच्या 1 दिवस आधी किंवा बसवायच्या दिवशी आम्ही यायचो. त्याचं कारण असं की यांचं ऑफिस असायचं आणि त्याची ऑफिसची पूर्ण पेंडिंग कामं आवरून आम्हाला अगदी 1 दिवस आधीच आम्ही निघायचो महालक्ष्मीच्या. तिथे मी बऱ्याच गोष्टी फराळाच्या बनवून घ्यायचे, काही इकडे माझ्या सासूबाई बनवायच्या. तर दरवेळेस असं व्हायचं की आम्हाला वेळ मिळायचा नाही खरेदी करण्यासाठी. 2, 3, 4 वर्षानंतर असं वाटलं होतं की आपण महालक्ष्मी चेंज करूया. पण प्रत्येक वेळी असं व्हायचं की आम्ही तिकडून यायचो आणि ऐन वेळेला आल्यामुळं आम्हाला ती खरेदी वगैरे काही करता यायची नाही. आणि मग जे आहे ते त्यामध्ये आम्ही महालक्ष्मी उभ्या करायचो, साग्रसंगीत पूजा करायचो. फारसं डेकोरेशन नव्हतं करत, साध्या पद्धतीने आपलं चालू होतं. तर 2000 म्हणजे 2 वर्षापूर्वी सप्टेंबरमध्ये 1 तारखेला यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये जॉईनिंग झाली. तर ते वर्षही असंच गेलं, कारण जॉईनिंग होती आणि सुरुवातीला वर्कलोड भरपूर होता आणि मीही संभाजीनगरमध्ये नवीन होते, त्याच्यामुळे मलाही माहीत नव्हतं कुठे काय मिळतं वगैरे असं. मग त्याच्यानंतर यावर्षी मला बऱ्यापैकी छत्रपती संभाजीनगरमधले म्हणजे दुकानं वगैरे खरेदी या गोष्टी माहिती झाल्या. मग मी असा विचार केला की आता आपणच जाऊन महालक्ष्मीची खरेदी वगैरे करूया, यावर्षी नवीन महालक्ष्मी घेऊया. हां, तर त्याचं कारण असं होतं की मागच्या वेळेला जेव्हा आम्ही इथे आलो, शिफ्ट झालो आणि महालक्ष्मी आम्हाला नवीन बसवायच्या होत्या, तर आम्ही ते महालक्ष्मीचे मुखवटे, कोथळ्या वगैरे सामान काढलं. तर त्या ज्या कोथळ्या होत्या त्या तुटलेल्या होत्या अक्षरशः आणि आम्ही एमसीलने चिकटवून वगैरे त्या बसवल्या आणि ते वर्ष साजरं केलं. तर मग मी यावर्षी यांना म्हटलं आता काही करून यावर्षी आपल्याला ही खरेदी करायचीच आहे. तर मग हे माझी जाऊबाई ज्या आहेत इथेच राहतात, त्या येणार होत्या, मला जॉईन होणार होत्या आणि आम्ही दोघी म्हणून खरेदी करणार होतो. पण त्या दिवशी असं झालं की तिचं काही कारणामुळे कॅन्सल झालं. तर मग त्याच्यानंतर मी एकटीच गेले गुलमंडीत आणि इतकं सगळ्या वस्तू मी गेले गाडीवर, स्कूटीवर आणि मी महालक्ष्मीचे मुखवटे वगैरे सिलेक्ट करून ठेवले सगळं. पण मी नेऊ कशी ना, मला नेता येत नव्हतं, कारण रस्त्यात काही फुटलं तुटलं एवढ्या मोठ्या वस्तू मला नेता येत नव्हतं. मग मी माझ्या मिस्टरांना कॉल केला, त्यांना तिथे बोलवून घेतलं आणि आम्ही महालक्ष्मीचे साग्रसंगीत म्हणजे मुखवटे आणि कोथळ्यांची खरेदी केली, कारण त्या इतक्या मोठ्या वस्तू असतात की त्या स्कूटीवर आणणं शक्य नाही. तर यावर्षी अशा पद्धतीने आम्ही थोड्याशा बऱ्या, म्हणजे फार असं नाही आहे, पण पूर्वी ज्या असायच्या त्यापेक्षा थोड्या बऱ्या महालक्ष्मी किंवा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महालक्ष्मी साध्या असो सोप्या असो, तुम्ही मनोभावे पूजा केली आणि छान मनातून पूजन वगैरे केलं ते भरपूर असतं. पण आपलीच इच्छा असते की नाही बाबा आपण आता चांगलं करूया, थोडं असं करूया तसं करूया, हे आपला असतो, आपल्या आनंदासाठी. सणवार उत्सव वगैरे असतात ते आपल्या आनंदासाठी असतात, देवाला तरी आपलं काही पाहिजे नसतं. तर तुमच्यासोबत मी हा व्लॉग शेअर करणार आहे की आम्ही कशा पद्धतीने मखर वगैरे तयार केलं आणि महालक्ष्मी बसवल्या, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. तर बघूयात. सुरुवातीला गौरीचं आगमन झालं आणि छान वाजत गाजत आम्ही त्या घरात आणल्या आणि देवघराजवळ त्याची पूजा वगैरे केली. पूजा वगैरे झाल्यानंतर तासाभरात कामावरून मी मखर तयार करायला सुरुवात केली. त्या दिवशी मी काही स्वयंपाक करू शकले नाही. माझे मिस्टर म्हणाले की आम्ही करतो स्वयंपाक, तू त्या तयारीचं बघ, मखर वगैरे कसं करायचं काय वगैरे ते ठरव. पण मला सुरुवातीला त्यांची मदत लागणार होती, कारण हे पकडणं वगैरे थोडंसं अवघड होतं. तर सुरुवातीला त्यांनी माझी मदत केली आणि कबीरचं हे असं काहीतरी चालू होतं, त्याचा धिंगाणा कंटिन्यू चालू होता. कबीर कधीच शांत बसू शकत नाही, त्याचं कायम काही ना काहीतरी चालूच असतं. कबीरचं हे असं चालू होतं, त्या कॉटमध्ये मला हेच काढू दे तेच काढू दे असंच करू दे, हे कंटिन्यू त्याचं चालू असतं आणि हे काय संपणार नाही.
आणि इथे असं झालं की दुसऱ्या दिवशी सोसायटीमधल्या गणपतीजवळ कॉम्पिटिशन होती, सायकलिंगची रेस होती मुलांची. आणि कबीरचं नॉनस्टॉप चालू होतं की माझी सायकल ठीक करा, पंक्चर झालेली आहे, आणि त्याच्यासाठी रडारड सुरू होती. बाबांनी आणि मी प्रॉमिस केलं की उद्या सकाळी 9 पर्यंत तुझी सायकल ठीक झालेली असेल. तेव्हा कुठे तो शांत झाला नाही, तर त्याचं कंटिन्यू सुरू होतं की रडापड, नाही तुम्ही माझं ऐकत नाही, सकाळी तुम्ही नेत नाही, मला सायकल पाहिजेच, माझी रेस आहे वगैरे, असं कंटिन्यू त्याचं रडणं पडणं चालू होतं. आमचा जो या स्टँडवरून टाकायचा जे मंडप आहे तो एकदम साधा आहे. तर यावर्षी मी काही पडदे कर्टन्स विकत आणले, नेटचे जाळीदार कर्टन्स असतात तसे विकत आणले, आणि ते आम्ही पाईपमध्ये असे मागच्या बाजूने लावले. एक पिंक आणि एक पर्पल आणि पिंक असं कॉम्बिनेशन केलं होतं. माझं असं झालं होतं या 3-4 दिवसात की माझी भूक मेली होती. म्हणजे मी व्यवस्थित जेवतच नव्हते. माझं पूर्ण लक्ष ह्याच्याकडेच असायचं की मकर कसं बनवूया, हे करूया, ते करूया, फराळाचं करूया, हेच सगळं माझं चालू होतं. मकर बनवायच्या आधी माझ्या मिस्टरांनी छान मटकीची भाजी केली होती, आणि ते असं म्हटले की जेवल्याशिवाय काहीही करायचं नाही. या 4-5 दिवसामध्ये माझी कामाची भरपूर धावपळ झालेली त्यांनी पाहिली होती, आणि त्यांना आज माझी दया आली. त्यांनी मस्तपैकी भाजी बनवली, मला जेवायला ताट वाढलं, मला जेवू घातलं, आणि नंतर कामं कर म्हटलं. म्हणजे असा नवरा मिळायला पण भाग्यच लागतं. तर असो, मंडप तयार केल्यानंतर आम्ही तो मंडप खाली, म्हणजे मंडप नाही, काय म्हणता येईल त्याला, ते खाली घेतलं आम्ही, सांगाडा पाईप वगैरे, ते स्टँड म्हणता येईल त्याला. आणि हा जो मंडप आहे तो वरती हात पोचून व्यवस्थित टाकता येत नव्हता, तर आम्ही असा खाली घेऊन तो मंडप व्यवस्थित टाकला त्याच्यावर, आणि नंतर ते परत उचलून आम्ही कॉटवर ठेवलं. असं काहीसं थोडंसं करावं लागलं आम्हाला. कॉटवर गालीचे वगैरे आम्ही अंथरून ठेवले, आणि त्याच्यानंतर मंडप तो वरती ठेवला. तर हे करताना ना भरपूर हात गळून येत होते, कारण वरती हात करून कायम काहीतरी असं करणं, आणि असं चालू होतं आमचं सगळं. स्वरा तिची जाऊन झोपली होती. कबीरला म्हटलं जाऊन झोप, तर तो झोपायचं नाव घेत नव्हता. त्याला हे असं बघायला, मस्ती करायला फार आवडतं, आणि तो आमच्यासोबत जागा होता. अगदी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत तो जागा होता. त्यानंतर त्याचे बाबा आणि ते दोघंही जाऊन झोपले, आणि माझं एकटीचं त्यानंतर हे सुरूच होतं. कबीर आणि सगळे झोपायला गेल्यानंतर मी एकटीच जागी होते. त्यानंतर मी महालक्ष्मीला साडी वगैरे नेसवणं, तिला तयार करणं, यामध्ये माझा बराच वेळ गेला. मला वाटलं मी अर्ध्या तासात करून टाकेल सगळं, पण मला जवळजवळ 1.5-2 तास त्यामध्ये गेले, कारण ते डोके व्यवस्थित सेट होत नव्हते. त्यामध्ये बरेच मला कपडे, कागद घालावे लागले, आणि ती साडी व्यवस्थित सेट होत नव्हती. माझा बराच वेळ गेला दागिने व्यवस्थित लावणं. म्हणजे अशा पहिली कंप्लीट झाली ना की मला कॉन्फिडन्स आला की नाही आपण करू शकतो, आणि दुसरी मग मी पटापट केली. पण पहिलीला मला भरपूर वेळ लागला, कारण आयडियाच येत नव्हती मला की मी हे कसं करू, कारण ते मुखवटे हालत होते. मग त्यामध्ये मला बरेच कपडा, म्हणजे ब्लाऊज पीस वगैरे कापून टाकावं लागलं, असं सगळं. तर बराच वेळ माझा त्यामध्ये गेला, आणि जेव्हा त्या तयार झाल्या तेव्हा मला छान वाटलं. तुम्हीच पहा, माझ्या गौरी साध्या सोप्या पण किती सुंदर दिसत होत्या, आणि इतकं छान वाटत होतं. सगळा शीन माझा हलका झाला हे सगळं बघून. मला हे सगळं करायला रात्रीचे 3 वाजले होते, पण नंतर मी एकटीनेच त्या उचलून अशा मखरमध्ये नेऊन ठेवल्या होत्या, आणि मलाच इतकं छान वाटत होतं की मी थोडा वेळ त्याच्याकडे तशीच बघत बसले होते, आणि मस्त, म्हणजे एवढी मेहनत केली आणि इतकं सुंदर रूप आलं ना निखरून, ते खूपच छान वाटत होतं. दुसऱ्या दिवशीची पूजा वगैरे पण आमची छान झाली. त्या दिवशी माझं फोटो सेशन करणं झालं नाही, तर मग मी तिसऱ्या दिवशी, ज्या दिवशी हळदी कुंकू ठेवलं, त्या दिवशी खूप छान फोटो वगैरे काढले. तर हे असं सगळं होतं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करा.